मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 फेब्रुवारीला झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतर आता वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। तब्बल 1,20,000 प्रवाशांना सुमारे 5,16,00,000 रुपयांचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत देण्यात येणार असून येत्या काही दिवसात संबंधित वाहन चालकांच्या फास्टॅग खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे। 3 फेब्रुवारी रोजी खोपोली परिसरात गॅस टँकरचा अपघात झाला होता। या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते। मात्र तोपर्यंत काही वाहनधारकांच्या फास्टॅग खात्यातून टोलची रक्कम वजा झाली होती। याच व्यवहारांची माहिती तपासून आता ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आदेश दिल्यानंतरही ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे त्या सर्वांना पूर्ण परतावा दिला जाणार आहे। परताव्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तसंच पुणे बंगळुरू महामार्ग या महामार्गांवरील टोलचा समावेश असणारे टोल वसुली करणाऱ्या IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स या कंत्राटदार कंपनीकडून फास्टॅग व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला होता। अधिकाऱ्यांनी सांगितले की टोल नाक्यांवरील बॅरियर्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी काही व्यवहार आपोआप प्रक्रिया झाला असल्याची शक्यता आहे। अशा सर्व व्यवहारांचा डेटा तपासून संबंधित प्रवाशांना पैसे परत दिले जाणार आहेत।